भाजपचे नेते मुन्ना यादव यांच्या चिरंजीवांच्या स्वतंत्र दिनाच्या रॅलीत धिंगाणा घालणाऱ्या मुलावरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सरिता कौशिक आपल्याबरोबर आहेत। सरिता, काल या मुलाने धिंगाणा घातला ही बातमी माध्यमांनी दाखवली, आपण देखील लावून धरली होती आणि आज गुन्हा दाखल होतोय। काय नेमकी कारवाई करतायत पोलीस? तसं पाहिलं तर खरं तर हेच आश्चर्याचं आहे की नागपूर पोलिसांना कुठं रॅल्या निघतात हे माहिती नसतं। या रॅल्या म्हणजेच बिना परवानगीच्या निघतात हे साफ आहे, कारण आज त्याच्यावर कारवाई होते आहे। मात्र या रॅलीज कुठे कुठे निघू शकतात हे मीडिया आधी सांगू शकते, लोक आधी सांगू शकतात, मात्र पोलीस त्याच्यावर लक्ष ठेवत नाही। अशा प्रकारचा धिंगाणा होतो, मग तो मीडियाला उचलून धरावा लागतो आणि त्यानंतर पोलीस काहीतरी कारवाई केल्याचं दाखवतात, असं हे चित्र आहे। या संपूर्ण रॅलीमध्ये आपण बघतो की ह्या दोन रॅलीज एकत्र आल्यावर जास्त धिंगाणा झाला। रॅलीज काढण्याच्या पद्धत ही मात्र अगदी स्टार्टिंग पासूनच चुकीची होती। मग एकेका गाडीवर 3-3 मुलं बसलेली, कारच्या टपावर मुलं बसलेली, मोठमोठ्यानं म्युझिक वाजत जाणे, त्यामुळे ट्रॅफिकचा जे काही अडसर व्हायचा होता तो तर होतच होता। मात्र जेव्हा या दोन रॅलीज नागपूरमध्ये एकत्र आल्या तेव्हा शिवसेनेचे नेते पंजू तोतवानी आणि इकडे ही रॅली, अशा दोघांमधल्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची होऊन धक्कामुक्की झाली। त्या गडबडीमध्ये जी मुलं ज्यांच्यावर आज आपण म्हणतो आहोत की कारवाई झालेली आहे, ती मुलं ही गाडीच्या टपावर जाऊन उभं राहून ध्वज घेऊन स्टार बसवर त्यांनी नाचले। बसमध्ये प्रवासी होते, बस ही अडकलेली होती। अत्यंत गलिच्छ असा हा धिंगाणा घातला होता। मात्र यावर आरोप प्रत्यारोपही झाली आणि ही मुलं जी नाचली ती आमची नाही, हे पंजू तोतवानीची आहेत, त्यांच्यावर कारवाई करा, असं ही मागणी नंतर शेवटी जेव्हा आपण बातमी लावून धरली त्यावेळेला स्वतः मुन्ना यादव यांनी केली होती। मात्र दोन्हीही रॅलीजवर मात्र गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि हे जी मुलं आपल्या व्हिज्युअल्स मध्ये धिंगाणा घालताना दिसतात ती मुन्ना यादवची मुलं जरी नसली तरी त्यांची मुलं रॅलीमध्ये होती। हे इतर धिंगाणा घालणाऱ्या मुलांवर सध्या कारवाई झालेली दिसते। प्राजक्ता, सरिता, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल।